सर्वांना नमस्कार. फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, वराह मीर यांनी जो अभ्यास मांडलेला आहे 5व्या शतका म्हणजे आजपासून 1500 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार नेमकं कोणत्या झाडाजवळ पाणी असतं हे आपण वेगवेगळे व्हिडिओत बघत आहे, वेगवेगळे झाडं बघत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण निरगुडीच्या झाडाजवळ जर वारुळ असेल तर नेमकं कोणत्या बाजूला पाणी असतं हे बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त पाणी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये नेमकं कुठं पाणी असतं निरगुडीच्या झाडाजवळ. तर काय म्हणतात वराह मीर बघा, वल्मिकोपची ताया निर्गुंडया दक्षिणेन कथित करया परुष द्वे सपादे स्वादुजल भवती चाश्योम. 14व्या अध्यायामध्ये ते म्हणतात मित्रांनो, अर्थात ही संस्कृत आहे, संस्कृत आपला विषय नाही म्हणून आपल्याला वाचायला थोडं जड जातं. ते अर्थ असा आहे मित्रांनो, वारुळाने वेढलेल्या निरगुंडीच्या झाडाच्या दक्षिणेला, वारुळाने वेढलेल्या म्हणजे जर निरगुडीच्या झाडाच्या चोहोबाजूनं जर वारुळ असतील तर झाडाच्या दक्षिणेला 3 हातावर, दक्षिण बाजूला 3 हातावर 2.25 पुरुष खोलीवर न आटणारे गोड पाणी असते. आपण बघूया. बघा, झाडाच्या चोहोबाजूना अशी वारुळ आहे, मधात निरगुडीचं झाड आहे आणि ही दक्षिण बाजू आहे. आपण सूर्याकडे तोंड करून उभा राहिल्याच्या नंतर आपल्या डाव्या बाजूला जी दिशा असते ती दक्षिण दिशा असते. तर दक्षिणेला 3 हात अंतरावर, 3 हात अंतरावर, आणि खोल किती म्हटलेलं आहे त्यांनी? 2.25 पुरुष. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पुरुष ही संकल्पना काय आहे. तर हे 5व्या शतकातला अभ्यास आहे मित्रांनो, आणि त्याच्यानुसार त्या काळामध्ये जे आपल्या माणसांची, पुरुषांची जी उंची होती ती सरासरी 7 फूट असावी, म्हणून 7 फुटाचा पुरुष हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. हल्ली त्याचा अपभ्रंश होऊन परस हा शब्द वापरला जातो. तर 2.25 पुरुषावर म्हणजेच किती? 7 दुने 14 आणि ते आपण 3.5 पकडूया. तर 17-18 फुटावर सरासरी पाणी मिळतं आणि ते गोड पाणी आणि निरंतर टिकणारं पाणी आहे असं वराह मीर म्हणतात. पुढं म्हणतात मित्रांनो, ते जर खोदकाम करताना बघा, रोहित मत्स्योर धनरे मृत कपिला पांडुरा ततः परतः सिकता सरकराथ क्रमेण परतो भवत्यंभ. पुढं म्हणतात ते की जर विहीर खोदताना अर्धा पुरुष अंतरावर लाल रंगाचा मासा, नंतर तांबडसर रंगाची माती, त्यापुढे पांढरी बारीक वाळू असं जर मिळत गेलं तर त्या ठिकाणी पाणी असतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर या पद्धतीनं प्रत्यक्षात निरगुडीच्या झाडाला चोबाजूनं वारुळ असतील तर दक्षिण बाजूला 3 फूट अंतरावर आणि 2.25 पुरुष खोलीवर या पद्धतीनं पाणी मिळू शकतं असं ते म्हणतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्षात हा व्हिडिओ पाहून कोणी बोर घेऊ नये किंवा कोणी विहीर घेऊ नये. तर हे 1500 वर्षापूर्वीचं तत्त्वज्ञान आहे. याच्यात बरेचसे धोके देखील असू शकतात. मात्र आपण आपल्या पूर्वजांचं म्हणजेच वराह मीर यांचं तत्त्वज्ञान, कारण ते भारतातले आपल्या उज्जैनचे आहेत मित्रांनो, ते त्यांचा जन्म त्या परिसरात होऊन गेलेला आहे. तर त्यांचं हे तत्त्वज्ञान प्लस आपल्या ह्या 2 मशीन जी की ही जिथं पाणी असेल तिथं फिरते. अर्थात मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की ही मशीन जिथं फिरते तिथं पाणी असतंच असं नाही, याला बरेचसे बाकीचे देखील कारण आहेत. पोकळी असेल तरी फिरते, खूप जास्त खाली कच्चा असेल, वल्ला असेल तरी फिरते, साचलेल्या पाण्यावर देखील फिरण्याची शक्यता असते. तर ही दुसरी मशीन आहे, हिनं जमीन स्कॅन केली जाते. स्कॅन केल्यावर आपल्याला या पद्धतीचा असा रिपोर्ट देखील मिळतो, या पद्धतीचा, या प्रकारचा, आणि यावर आपल्याला मग कळतं नेमकं पाणी कुठे आहे. तर मित्रांनो, सगळ्या बाबीमध्ये आपण प्रयत्न प्रामाणिक करणार, मात्र सरासरी यश जे आहे हे यश 85% आसपास आहे. त्यापेक्षा जास्त यश शक्यतो मिळत नाही. परंपरागत तत्त्वज्ञान आणि मशीन या दोघांच्याही माध्यमातून पाहून हे मी पॉईंट पाहणारा जाणाऱ्याला जायच्या अगोदर त्यांना प्रत्यक्षात कल्पना देत असतो. तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.